समितीमार्फत वसुलीचं काम भ्रष्टांवर गुन्हे दाखल करा निवेदन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। जिल्ह्यात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अंदाज समितीनं जोरदार वसुली केली। गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या रोकडमुळे ही बाब चव्हाट्यावर आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्टाचाराची कसून चौकशी करून भ्रष्टांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं केली आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासनाला आज निवेदन देण्यात आले। धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहात आमदाराच्या पीएनं एक खोली राखीव ठेवली होती। या खोलीत विविध विभागाचे अधिकारी हे बॅगा भरून पैसा आणत होते। ही बाब समजताच माजी आमदार अनिल गोटे हे तिथं पोहोचले। त्यांनी तब्बल 5 तासांचा ठिय्या दिला। त्यानंतर पोलिसांनी खोलीचं कुलूप तोडले असता तिथून 1,84,84,200 रुपयांची रोकड सापडली। सदर रक्कम कुठून आली, कोणी जमा केली याची चौकशी व्हायला हवी, परंतु प्रशासन या संदर्भात उत्तर देण्याचं टाळत असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे। याचा अर्थ हा पैसा निकृष्ट दर्जाची कामं झाकण्यासाठी तसेच न केलेल्या कामांचा मोबदला म्हणून अंदाज समितीला लाच मिळणार होता। यात उघड भ्रष्टाचार दिसतोय। एकंदरीत सरकारनं विधिमंडळाच्या अंदाज समितीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात वसुलीचं काम सुरू केलंय। समितीच्या सदस्यांनी किती पैसा जमा केला याची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, तसेच जमा झालेल्या पैशांची चौकशी करून रीतसर गुन्हा दाखल करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। इन्क्लाब जिंदाबाद। धुळे शहरातील गुलमोहर स्टोर्स खोली क्रमांक 2 मध्ये 1,84,84,200 रुपयाची मोठे गबाड सापडले। हे गबाडचे सूत्र धुळे महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा धुळे शहरात होता। या दौऱ्यासंदर्भात सर्व अधिकारी टॉपलाईन हॉटेलमध्ये त्यांची बैठक घेण्यात आली। सर्व अधिकारी त्या बैठकीत उपस्थित होते। या पार्श्वभूमीवरती धुळे येथील रेस्ट हाऊसमधील खोली क्रमांक 102 मध्ये या अधिकाऱ्यांनी बॅगा भरून मोठे रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आली। ही रक्कम माननीय माजी आमदार अनिल गोटे साहेब यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या रूमच्या बाहेर ठिय्या मांडून 5 तास त्यांनी ठिय्या मांडला व त्यानंतर त्यांनी हे गबाड उघडकीस आणले। शेवटी रात्री 2-3 वाजेपर्यंत या गोष्टीची पंचनामा सुरू होता, परंतु या संदर्भात कोणताही गुन्हा अजून दाखल करण्यात आलेला नाही। तरी लवकर या गोष्टीचा गुन्हा दाखल करून दोषी आरोपींवरती लवकर कारवाई करावी व सदाशिवराव खोतकर या साहेबांच्या शिवसाहेब यांच्या नावाने ही रूम बुक करण्यात आली होती। या रूमच्या बाहेर कुलूप लावून ठेवण्यात आले होते। हे कुलूप पंचांसमोर तोडून कपाटातील रक्कम जमा करण्यात आली। तरी या गोष्टीचा माननीय मुख्यमंत्री साहेब व यांनी सखोल चौकशी करून दोषींवरती लवकर कारवाई करावी व या 11 आमदारांना बडतर्फ करावे अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती धुळे जिल्ह्यातर्फे आम्ही करीत आहोत। इन्क्लाब जिंदाबाद। नाले सफाई संत गतीनं जिओ टॅग फोटोचं ठेकेदारांना आदेश द्यावेत। ललित माळी, धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। ठेकेदारांकडून नाले सफाईचं काम अत्यंत संत गतीनं सुरू असल्यानं पावसाळ्यापूर्वी नाले सफाई होणं शक्य दिसत नाही। त्यामुळे नाले सफाई पूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे जिओ टॅग फोटो सादर करण्याचे आदेश ठेकेदारांना द्यावेत अशी मागणी शिवसेना उबाटाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे। माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गेल्या 15 दिवसात 2 वेळा नाले सफाई संदर्भात आम्ही आयुक्तांना निवेदन दिले, त्याची दखल घेत कार्यवाहीचे आदेशही दिले गेले, मात्र प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता नाले सफाईच्या कामाची गती अत्यंत संथ असल्याचं निदर्शनास आलंय। सध्या ज्या वेगानं काम सुरू आहे ते पाहता पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचं उद्दिष्ट होणं कठीण वाटतंय। जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, गटारी तुंबणे आणि साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून नाले सफाईचं काम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होणं हे शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। इंदिरा महिला मंडळ धुळेच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांना निवेदन। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। अवकाळी पावसामुळे जिल्हाभरात अन्नदाता शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी। पंचनाम्यामध्ये वेळ वाया घालवू नये।
तसेच बोगस बियाणे देणाऱ्या दुकानदारांचे लायसन कायमस्वरूपी रद्द करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत। जिल्ह्यात व तालुक्यात बाबुळवाडी, सौंदाणे, कापडणे, धनूर, देवभाणे, गोंदूर, मेहे, रगाव, नेर, लामकानी, चिंचवार, बोरीस, तिखी, रानमळा यांसारख्या परिसरात अनेक खेड्यातील शेतकऱ्यांचे कांदा, भाजीपाला, चारा, मका, ज्वारी, बाजरी यांसारखी अनेक उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रोजच वेळी अवेळी मुसळधार पाऊस, अवकाळी पाऊस येऊन शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे। हातातोंडाशी आलेला घास वाया गेलाय। येथील कांदा व विविध पिकांचे उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंच्या घरात आर्थिक नुकसान झालेले असताना महसूल विभागातर्फे अद्याप पंचनामे झालेले नसून कुठलाही अधिकारी व लोकप्रतिनिधी पाहणीसाठी अनेक ठिकाणी गेलेले नाहीत। विनंती करण्यात येते की तातडीने विनाविलंब नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी। बी बियाणे देखील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात यावी। जे दुकानदार बी बियाणे निकृष्ट दर्जाचे देत असतील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची दया न दाखवता त्यांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती करण्यात आली। कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जे राज्यभर अवकाळी पाऊस आलेला आहे आणि त्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि आमच्या कापडणे, देवभाणे, धनूर, तिखी, रणमाळे वगैरे जे पण गाव आहे, चिचवार, विसवार, नेर, कुसुंब सर्व ठिकाणी त्या जो अवकाळी पावसामुळे कांदा पीक असेल, चारा असेल, भुईमूग असेल, त्याच्यानंतर मका असेल, बाजरी असेल, या सर्व पिकांचा अवकाळी पावसामुळे जो घास शेतकऱ्यांना भेटणार होता तो घास त्यांच्या तोंडातून गेलेला आहे। ते हवालदिल झालेले। तर आम्ही प्रशासनाकडे आणि देशाचे जे महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री त्यांच्याकडे निवेदन कलेक्टर साहेबांच्या मार्फत द्यायला आलेलो आहे की त्यांना त्यांचा न्याय हक्क तातडीने मिळाला पाहिजे। जशा पद्धतीने आता आमदारांची जी पेन्शन असते विलंब पास होते, तिथे कोणतीही ते मागणी करत नाही तरी पण त्यांची भत्ता वाढ होत राहते। त्याच पद्धतीचे माझा जो देशाचा पोशिंदा आहे, आमचा जो शेतकरी राजा आहे, त्याची ती त्याला विलंब बिना कोणते नियम टाकतात त्यांचा हक्क त्यांना द्यायला पाहिजे। दुसरा असं महत्त्वाचा विषय आहे की दरवर्षी बी बियाणे त्यांना बोगस दिलेले असतात आणि बी बियाणे बोगस दिल्यावर पण शासनाचा कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर धाक नसतो। धाक नाही म्हणजे बी बियाणे बोगस दिल्यावर आता खरीप हंगाम येतोय आणि खरीप हंगामात त्यांच्याकडे पैसा नाही आहे। तर आमची शासनाला अशी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की तातडीने बी बियाणे ज्या पण कंपनीचे असतील किंवा ज्या दुकानावर बोगस भेटते असतील तर कंपनीला पण ब्लॅक लिस्टेड करायला पाहिजे आणि जे दुकानदार आहेत त्यांचे लायसन कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे। त्याच्याबरोबर यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे, तेव्हाच त्यांना ती भीती निर्माण होईल। कारण की आम्ही आमच्यासारखे लोक निवेदन देत असतात यांना तीळ मात्र पण फरक पडत नाही, म्हणजे त्यांची चरबी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यांचा मास कमी करायला पाहिजे। शेतकरी 4 महिने नाही 12 महिने त्याचा रक्ताचं पाणी करत असतो, घाम गाळत असतो, एसी मध्ये बसून चुकीचे बियाणे देऊन आमच्या शेतकऱ्याची कंबर मोड करण्यात येते, ती थांबायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातील माता भगिनी इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। धन्यवाद।